तर अजून एक मोठी बातमी आता समोर येते आहे। दिल्लीतील स्फोटानंतर देशभरामध्ये आता सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। रेल्वे स्थानकांवर देखील तपासणी अधिक कडक करण्यात आली आहे। विमानतळ आणि रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची अतिरिक्त सुरक्षा तपासणी केली जाते आहे। तसंच दिल्लीमध्ये येणाऱ्या गाड्यांची विशेष तपासणी देखील केली जात आहे। श्वान पथकं प्रत्येक स्थानकांची आता तपासणी करतात। प्रत्येक संशयास्पद व्यक्तीची चौकशी देखील केली जाते आहे। विमान कंपन्यांनी सुरक्षा तपासणीबाबत सूचना जारी केलेल्या आहेत। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी अधिकाऱ्यांना विशेष सूचना आता जारी केलेल्या आहेत। संपूर्ण देशभरामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता दिल्लीतील स्फोटानंतर संपूर्ण देशामध्ये अतिशय कडक अशी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे। रेल्वे स्थानकं असतील, विमानतळ असतील, अशा सर्वच ठिकाणी सुरक्षा यंत्रणा तैनात आहेत आणि श्वान पथकांकडून देखील आता स्थानकांची तपासणी केली जाते। प्रत्येक संशयित व्यक्तीची कसून तपासणी आता सुरू करण्यात आलेली आहे। तर नागपुरात देखील आपण पाहतो आहोत। नागपूर विमानतळावर आता वाहनांची कसून तपासणी केली जाते आहे। CISF कडून सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। नागपूर रेल्वे स्थानकावर देखील आता कसून तपासणी केली जाते आहे। काल रात्रीपासूनच नागपूरकडे येणाऱ्या वाहनांची देखील राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य मार्गांवर कसून तपासणी केली जाते। नागपूर विमानतळावर देखील काय स्थिती आहे आणि या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी। संजय तिवारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संजय, नागपुरात देखील आता सुरक्षा यंत्रणा तैनात आहेत आणि कसून चौकशी, कसून तपासणी केली जाते, मग ती विमानतळ असेल किंवा रेल्वे स्थानक असेल। अगदी बरोबर। आता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहोत आणि आपण पाहू शकतो आज मुंबईला जाण्यासाठी सगळे निघालेले आहेत नेते आणि मुंबईचे विमाने। आपल्यासोबत आमदार नरेंद्र भोंडेकर आहेत। नरेंद्रजी, काय म्हणाल? विमानाला वेळ झालेला आहे पण इथे सुरक्षा व्यवस्था करण्यात येईल। हो, खरंच आहे की खूप ट्रॅफिक आहे आणि त्याच्यामुळे विमानाला त्रास होतोय आम्हाला जाण्यासाठी। याच्यात काहीतरी करायला पाहिजे नक्कीच, पण सुरक्षेचे प्रश्न आहेत तिथं आहे। ठीक आहे, तर सुरक्षा आवश्यक आहे, पण वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत मागे आपण पाहू शकतो आणि इथे जे सुरक्षा रक्षक आहेत, CISFचे जवान आहेत, त्यांनी वाहनाला थांबवलेलं आहे आणि वाहनाची कसून तपासणी केली जाते आहे। हे मागे काय ठेवलेलं आहे आणि कशा पद्धतीनं काय काय तिथे आहे मागे गाडीच्या, ते सगळं पाहिलं जात आहे। हे स्वतः आमदारांच्या गाडीची तपासणी केली जाते आहे। तर आपण याचा अंदाज घेऊ शकतो की सामान्य लोकांच्या सुद्धा वाहनांची तपासणी केली जाते आणि अधिकांश वाहनांना डिपार्चरपर्यंत जाऊ दिलं जात नाही आहे। साधारणतः डिपार्चरमध्ये गाड्या जाऊन आणि तिथे सोडून मग येत होत्या, पण आता फक्त निवडकच गाड्यांना डिपार्चरपर्यंत जाऊ दिलं जात आहे आणि बाकीचे जे गाड्या आहेत त्यांना पार्किंगमध्ये जाण्यासाठी सांगितलं जातं आहे आणि त्यामुळे कित्येक लोक आपल्या हातात आपलं सामान घेऊन विमानतळाकडे पायी जात असल्याचंही दृश्य आपल्याला थोड्या वेळापूर्वी इथे पाहायला मिळालेलं आहे। आणि आपण पाहू शकतो की हे अत्यंत अनयुज्युअल आहे, म्हणजे असं सामान्यतः घडत नाही। नागपूर विमानतळावर वाहनांची रांग आपण पाहू शकतो, चारचाकी वाहनांची रांग आपल्याला अगदी दूरपर्यंत पाहायला मिळते आहे आणि ही सगळी जी वाहनं आहेत ही सगळी प्रवाशांना घेऊन जाणारी वाहनं आहेत। विमानाला उशीर होतो आहे आणि त्यामुळे या सगळ्या लोकांना घाई आहे, पण त्या गाड्यांची चौकशी केली जाते आहे आणि ज्या गाड्यांना चौकशी की तपासणी करू दिली जात नाही आहे किंवा त्यांना घाई आहे असं ते म्हणतात, त्यांना पार्किंगमध्ये गाड्या ठेवण्यासाठी सांगण्यात येत आहे। त्यांना डिपार्चरपर्यंत जाऊ दिलं जात नाही आहे। एकूणच नागपूर विमानतळावर ही परिस्थिती आहे। नागपूरच्या रेल्वे स्थानकावर सुद्धा अशाच पद्धतीची परिस्थिती काल रात्रीपासून आहे आणि तिथे प्रत्येक प्रवाशाच्या सामानाची कसून तपासणी केली जाते। इतकंच नव्हे तर नागपूरकडे येणारी जी राष्ट्रीय महामार्ग आहेत, राज्य महामार्ग आहेत, त्यावरती नागपूरकडे येणाऱ्या वाहनांची सुद्धा प्रत्येक वाहनाला थांबवून कसून तपासणी काल रात्रीपासून केली जाते। आम्ही नागपूरचे पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीणचे हर्ष पोद्दार यांच्याशी बोललो होतो, त्यांनी सुद्धा याविषयी पुष्टी दिली होती। नक्कीच संजय।